जलगांव के बहुचर्चित अटलांटा मामले में अब महानगरपालिका प्रशासन की भूमिका पर गंभीर सवाल खड़े हो गए हैं। पार्षद अरविंद देशमुख ने आरोप लगाया है कि 42 करोड़ 60 लाख रुपए के कथित आर्थिक घोटाले की जांच कर रही आर्थिक अपराध शाखा को महानगरपालिका प्रशासन पूरा सहयोग दे ही नहीं रहा है। देशमुख का कहना है कि जांच एजेंसियों ने जरूरी दस्तावेज, करार और वित्तीय रिकॉर्ड मांगने के लिए 4-5 बार नोटिस जारी किए। खानदेश का सबसे बड़ा फैशन हब, जहां वैरायटी में है दम, क्वालिटी में है गजब और डिजाइन में है जलवा। 75 साल का भरोसा, जलगांव का गर्व। शादी का जोड़ा हो या पारंपरिक पोशाक, सुरेश कलेक्शंस एंड क्रिएशन में हर लम्हा होगा यादगार। सुरेश कलेक्शन एंड क्रिएशन, 80 फुटी रिंग रोड, राधा कृष्ण नगर चौक, छत्रपति शिवाजी नगर, जलगांव। लेकिन इसके बावजूद समय पर जानकारी उपलब्ध नहीं करवाई जा रही है। उनका आरोप है कि जांच में देरी कर अटलांटा कंपनी को बचाने की कोशिश की जा रही है। 1/5/2026 त्या दिवशी पुढे झाला होता आणि त्यानंतर आतापर्यंत काय आहे काय करतोय आपण या बाबतीमध्ये कुठेच काही उघडा नाही आणि माझ्याकडे जे कागद मिळाले कागद माझ्या हातात आहे कागद पहा तिच्या हातात आहे ते कागद पाहिल्यानंतर अतिशय धक्का बसला की आपण ते म्हणतो ना महानगरपालिका पुस्तकाला केस कावरा याचे कारण हे ही अतिशय गंभीर आहे की ज्या मुलं त्यांनी 10,35,40,480 रुपये त्यांनी घेतले होते, नंतर त्यांनी मेंटेनन्स ॲडव्हान्स घेतला होता 14 कोटी रुपये, एकूण 24,35,480 रुपये। 1997 मध्ये हा प्रकार झाला। दुर्दैवाने कोणाच्या लक्षात आणलं नाही, तो अन्याय लक्षामध्ये आणल्यानंतर पहिली फिर्याद पोलीस स्टेशनमध्ये दिली। मी फिर्याद दिल्यानंतर प्रशासनाने त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला। त्यावेळेस मी सर्वांचं अभिनंदन केलं होतं की गव्हर्नर साहेबांच्या विषयात अभिनंदन केलं होतं की साहेब तुम्हाला गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांमध्ये केले, गुन्हा दाखल झाला। आता काय झालंय प्रकरण तुम्हाला काय माहिती आहे? भंगाळे गोल्ड जलगांव, सोनं खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव भंगाळे गोल्ड। महापालिकेने इतक्या मोठ्या या ठिकाणी मी महापौरांना 10,000 लाख रुपयाकरता म्हणजे कशी बचत होईल आयुक्त साहेबांना कशी पाहिलं मी की एका मीटरमध्ये 10 लाख रुपये कसे वाचतील महापालिकेचे याच्याकरता ते प्रयत्न करत होते। आणि या ठिकाणी 42 कोटी रुपयाचा विषय आहे। त्या 42 कोटीच्या प्रकरणामध्ये आपण का या ठिकाणी काय आपण त्याचा लाभार्थी झालो आहोत का? महापालिकेचे प्रशासन त्याचा काही लाभार्थी झाले का की जेणेकरून त्या अटलांटाला फायदा करून देण्यासाठी आपण कुठल्याही प्रकारची मदत ही पोलीस यंत्रणेला करत नाही। कागद नाही माझ्याकडे, तारखा वय सांगतो 6/5/2026 अवतार क्रमांक आहे। त्यांनी पत्र दिलं की जो गुन्हा दाखल केला आहे त्या गुन्ह्या बाबतीमध्ये सविस्तर माहिती द्या, कारण संबंधित कंपनीने हा गुन्हा क्रॅश करण्यासाठी कोर्टामध्ये गेले। त्यांचं म्हणणं आहे की महानगरपालिकेकडे आमचे 1 रुपया पण देणे लागत नाही, उलट आमचे त्यांच्याकडे गेले होते त्यांनी घेतले। आणि याच्यामध्ये आपल्याकडे काम चुकीचं काहीच नाही, फक्त आपल्याला मांडायचं। त्यानंतर त्यांनी पत्र दिलं 26/5/2026 आणखी पत्र दिलं 8/7/2026 आणखी पत्र दिलं 2/7/2026 सुमारे 4 पत्र त्यांनी दिले। काय झालं? आणखी एक पत्र दिलं आम्ही ऐकताना 15/7/2026 रोजी या प्रकरणामध्ये महापालिकेकडनं कुठल्याही प्रकारचा पत्र कुठल्याही प्रकारची माहिती होत नाही। आता हायकोर्टामध्ये मॅटर चाललं, कोर्टामध्ये मॅटर चाललं, पोलिसांनी मोठा स्टेजला म्हणून आपली इज्जत वाचली, नाही तर केस क्रॅश झाले असतो। त्यांच्याकडे आपल्याला 42 कोटी घ्यायचे तर केस क्रॅश करायला निघाले आणि कुठला असं कारण आहे की तुम्ही कागद देऊ शकले नाही। आपण ह्या अटलांटा कंपनीला प्रोटेक्ट का करत आहोत हा माझा प्रश्न आहे। हे पैसा जळगावच्या जनतेचा आहे, 7.5 लाख लोकांचा पैसा आहे आणि हा पैसा म्हणजे ती केस जर क्रॅश झाले तर 1 रुपया आपल्याला भेटणार नाही। या संदर्भामध्ये आपण त्या अटलांटाला प्रोटेक्शन का करत आहोत, त्याला कुठल्याही प्रकारचे त्याचे आपल्याकडे कागद असताना ते कागद आपण पोलिसांना का देत नाहीये, ही जी आपण म्हटल्यानंतर आपण केस हारतो। अनेक केसेस आपण हारल्या, मी जरी वकील असतो तरी मला थोडासा आठवत आहे आपण केसेस का हारलो, योग्य वेळी आपण त्या ठिकाणी मांडणी केली, वेळ गेल्यानंतर आपल्याला आपण सुचलं, आपल्याला माहिती आहे की आपल्याला जरी उशिरा काम पडाला आणि जरी आपण कागद मांडले त्या कागदाचा फायदा होत नाही, पण आपण त्या संबंधित माणसाला फायदा इनडायरेक्टली तुम्ही त्या ठिकाणी करून दिलाय। माझा स्पष्ट आरोप आहे अटलांटाला वाचवण्यासाठी आणि 42 कोटी रुपये पुन्हा एकदा
अटलांटा कंपनीच्या कशात करण्यासाठी काही लोक मिळालेले आहे. त्या बाबतीमध्ये सविस्तर या ठिकाणी माननीय सभापती महोदय याची माहिती घ्या आणि आता या ठिकाणी सभागृहाला अवगत करा की याच्यामध्ये काय होणार आहे याची जरा माहिती घ्या. धन्यवाद. उन्होंने यह भी कहा कि मामले में न्यायालयीन प्रक्रिया चल रही है। ऐसे में महानगर पालिका को शहर के हित में मजबूती से अपना पक्ष रखना चाहिए। साथ ही जांच में सहयोग नहीं करने वाले अधिकारियों की भूमिका की भी जांच कर कार्रवाई करनी चाहिए। हालांकि महापौर और नगर पालिका आयुक्त ने महानगर पालिका की आर्थिक स्थिति को देखते हुए खर्चों में कटौती और वित्तीय अनुशासन बनाए रखने के प्रयासों की सराहना भी की है। अब सबसे बड़ा सवाल यही है कि क्या जांच में हो रही देरी सिर्फ लापरवाही है या इसके पीछे कोई और वजह है। इसका जवाब आने वाले दिनों में जांच के बाद सामने आ जाएगा। मैं हूं आनंद शर्मा और आप देख रहे हैं इंडिया अब तक समाचार, कड़वा लेकिन सच। जय हिंद. साडी म्हणजे फक्त पेहराव नाही, ती आहे तुमची ओळख. हिरा टेक्सटाइल्स मिलमध्ये मिळवा आकर्षक साड्यांचे शानदार कलेक्शन. सोबतच शालू, लेहंगा, चुनरी, वेस्टर्न वेअर सारे काही एकाच ठिकाणी, तेही फॅक्टरी रेटमध्ये.